बिग बॉस मराठी सीझन 5 चा शो यो अवघ्या 2 दिवसाचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे मित्रांनो सगळे स्पर्धक हे प्रयत्न करीत आहेत की कसे ते महाराष्ट्राच्या नजरेत यावा आणि त्यांची वोटिंग वाढवा। तर मित्रांनो हाच एक प्रयत्न केलेला आहे निक्की तांबोळीनी आणि तिने सूरज चव्हाण ज्याला सगळ्यात जास्त वोटिंग आहे याचे वोट्स खेचण्याचा केलेला आहे प्रयत्न। तर मित्रांनो त्यांनी नेमकी काय प्रयत्न केलाय आणि का बरं सूरज चव्हाणची वोटिंग ही निक्की तांबोळीमुळे कमी होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी हे घरात बसलेले होते व ते बोलत होते की सूरज चव्हाणचा गेम बिग बॉस मध्ये काहीच नव्हता। सूरज चव्हाण हा सगळ्यात मोठा फ्लॉप प्लेअर होता आणि त्याचे दाखवायचे दात काही वेगळे आहेत आणि खायचे दात काही वेगळे आहेत। मित्रांनो हा एक प्रसंग होता ज्याने की निक्की तांबोळी ही प्रयत्न करीत होती की सूरजचा गेम किती वीक आहे आणि सूरज चव्हाणला आम्ही सांभाळला आणि त्यांच्यामुळे तो वरती आला असा दाखवायचा प्रयत्न ती प्रेक्षकांना करीत होती। त्यानंतर ती बोलत होती की पॅडी दादा जेव्हा बाहेर गेले तरी पण सूरज चव्हाण रडला नाही, म्हणजे पॅडीचं आणि सूरजचं हे जे रिलेशन होतं ना हे फक्त बिग बॉसच्या गेम पुरतं होतं। मित्रांनो निक्की तांबोळी ही प्रेक्षकांसमोर आणि कॅमेरा समोर हे जाऊन बोलत आहे। अभिजितला तिथं सोफ्यावर घेऊन बसते जिथं कॅमेऱ्याचा व्ह्यू आहे आणि तिथं बोलते की तुला काय वाटतं रे की सूरज कसा प्लेअर आहे। त्यावर अभिजित बोलतो की प्लेअर चांगला आहे तो। त्यावर निक्की बोलली कसला चांगला प्लेअर, जेव्हा पॅडी दादा हे घराच्या बाहेर चालले होते तरी पण तो रडला नाही, मला तो इमोशनल वाटत होता, खूप चांगला वाटत होता, पण त्याचे दाखवायचे दात खूप वेगळे आहेत आणि खायचे दात काही वेगळे आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे निक्की तांबोळी जिला की माहित आहे की सूरज चव्हाणला खूप जबरदस्त वोटिंग आहे आणि सूरजला हरवायचं कसं तर सूरजची करायची बदनामी आणि बदनामी कशी करायची तर असं दाखवायचं की सूरज चव्हाण हा पॅडी दादाची मदत घेत होता आणि पॅडी दादा गेले तरी पण सूरज चव्हाण रडला नाही, म्हणजेच सूरज चव्हाण हा पॅडी दादाचा फक्त गेम पुरता उपयोग करीत होता असं सगळ्या प्रेक्षकांना पटवून द्यायचं हे निक्की तांबोळीने कॅमेरा पुढे प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निक्कीचा हा जो प्रयत्न आहे सूरज चव्हाणला खाली आणायचा त्याने सूरज चव्हाण खाली येईल की त्याची वोटिंग अजून वाढेल, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।